नमस्कार. चला आज एका महत्वाच्या विषयावर बोलूया. मराठी लिहिताना अनेकांना एक प्रश्न हमखास पडतो, तो म्हणजे वेलांटी आणि उकाराचा. आज आपण हेच कोडं अगदी सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत. अनेकदा लिहिताना असा गोंधळ होतो, नाही का? किरण की किरण, शिवाजी की शिवाजी, नक्की बरोबर काय? पण काळजी करू नका, यामागचं लॉजिक खूप सोपं आहे. हे बघा, इथे डावीकडचे शब्द चुकीचे आहेत आणि उजवीकडचे बरोबर. पण असं का? आज आपण या काचं उत्तर शोधणार आहोत, काही अगदी सोप्या मूलभूत नियमांच्या मदतीने. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. हे वेलांटी उकाराचं कोडं सोडवण्यासाठी आपल्याला फक्त 2 गोष्टी समजून घ्याव्या लागतील. हे 2 म्हणजे शुद्ध लेखनाचे आधारस्तंभच आहेत. पहिली संकल्पना आहे ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व म्हणजे काय? सोप्या भाषेत ज्याचा उच्चार पटकन कमी वेळात होतो, जसं की पहिली वेलांटी आणि पहिला उकार. एकदम छोटा हलका आवाज असं समजा. आणि ह्रस्वच्या अगदी उलट दीर्घस्वर. नावाप्रमाणेच याचा उच्चार लांबवला जातो, जास्त वेळ घेऊन केला जातो, म्हणजे दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार. तर ह्रस्व आणि दीर्घ हा फरक लक्षात ठेवणं हीच आपली पहिली पायरी आहे. चला, आता आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या नियमाकडे वळूया. हा नियम शब्दाच्या शेवटच्या अक्षराबद्दल आहे. खूप सोपं आहे आणि यामुळे बरेचसे शब्द बरोबर लिहिता येतात. तर नियम काय आहे? अगदी सोपा. बघा, जर एखादा शब्द फक्त एकाच अक्षराचा असेल आणि त्याला वेलांटी किंवा उकार असेल, जसं की मी, ती, तू, तर तो नेहमी दीर्घ असतो. आणि दुसरी गोष्ट, जर अनेक अक्षरी शब्दाचा शेवट वेलांटी किंवा उकाराने होत असेल, उदाहरणार्थ पाटी, जादू, विळी, तर तो शेवटचा स्वरसुद्धा जवळजवळ नेहमीच दीर्घच असतो. म्हणजे शब्दाचा शेवट तो दीर्घच धरायचा. अर्थात प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात, पण इथे फार कमी आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आणि आणि नी हे 2 शब्द मात्र नेहमी ऱ्हस्वच लिहायचे, हे लक्षात ठेवायचं. आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट, शब्दाचं शेवटचं अक्षर त्याच्या आधीच्या अक्षरावर कसा परिणाम करतं हे बघूया. हेच आहे उपांत्य अक्षराचं रहस्य. उपांत्य अक्षर म्हणजे काय? तर शब्दातलं शेवटून दुसरं अक्षर. ह्या अक्षरावर कोणती वेलांटी किंवा उकार येणार हे पूर्णपणे त्याच्या नंतर येणाऱ्या अक्षरावर म्हणजे शेवटच्या अक्षरावर अवलंबून असतं. आणि हा नियम इथे अगदी स्पष्ट दिसतोय. बघा, जर शब्दाचं शेवटचं अक्षर दीर्घ असेल, म्हणजे त्याला दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार असेल, तर त्याच्या आधीचं म्हणजे उपांत्य अक्षर ह्रस्व होतं. आणि याउलट, जर शब्दाचा शेवट अ या स्वराने होत असेल, म्हणजे तो अकारांत असेल, तर उपांत्य अक्षर दीर्घ होतं. किती सोपं आहे बघा. चला उदाहरणं बघूया, म्हणजे अजून सोपं जाईल. पहिला शब्द आहे किडा. याचा शेवट डा या दीर्घ स्वराने होतोय, म्हणून त्याच्या आधीचा की ह्रस्व झाला. आता दुसरा शब्द बघा, गरीब. याचा शेवट ब या व्यंजनाने म्हणजे अकारांत होतोय, म्हणून त्याच्या आधीचा री दीर्घ झाला. हा जो संबंध आहे ना, हीच शुद्ध लेखनाची खरी गुरुकिल्ली आहे. बरं, प्रत्येक भाषेप्रमाणे मराठीतही काही अपवाद आहेत. म्हणजे अशी काही ठिकाणं आहेत जिथे आपण आत्तापर्यंत बघितलेले नियम थोडेसे बदलतात. तर हे अपवाद कोणते आहेत? पहिलं म्हणजे जोडाक्षर. शब्दांमध्ये जर जोडाक्षर असेल तर त्याच्या आधी येणारा स्वर तो बहुतेक वेळा ऱ्हस्व असतो. जसं किल्लामध्ये की ऱ्हस्व आहे. दुसरा नियम आहे विसर्गाबद्दल. विसर्गाच्या आधीचा स्वरही ऱ्हस्व असतो. उदाहरणार्थ निःशुल्क. तिसरी गोष्ट म्हणजे तत्सम शब्द, म्हणजे जे शब्द संस्कृतमधून थेट आले आहेत, जसं की गीता किंवा पूजा, ते त्यांचे मूळ नियम पाळतात. आणि हो, परंतु हा शब्द लक्षात ठेवा, हा एक अपवाद आहे आणि यात नेहमी ऱ्हस्व उकारच असतो. चला तर, आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो ते सगळं एकत्र करून एक सोपी गुरुकिल्ली बनवूया, जेणेकरून लिहिताना पूर्ण आत्मविश्वास वाटेल. खरं तर मराठी शुद्ध लेखनावर प्रभुत्व मिळवण्यासाठी आपल्याला फक्त फक्त तीन मुख्य गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. तर ही 3 सूत्री गुरुकिल्ली काय आहे? 1. शब्दाचा शेवट जवळजवळ नेहमीच दीर्घ असतो. 2. उपांत्य अक्षराचा नियम, म्हणजे शेवट दीर्घ असेल तर त्याच्या आधीचं अक्षर ऱ्हस्व, आणि शेवट व्यंजनाने होत असेल तर आधीचं अक्षर दीर्घ. आणि 3. जोडाक्षर किंवा विसर्ग दिसला की समजायचं त्याच्या आधीचा स्वर ह्रस्व असणार. बस एवढंच.
म्हणजे बघा, दिवा आणि विहीर ह्या शब्दांच्या स्पेलिंगमधला फरक. आता काही कोडं राहिलेला नाही. तो एक सरळ सोपा नियम आहे. एकदा नियम कळले की सगळं किती सोपं होतं, नाही का? तर मग आता लिहिताना आत्मविश्वास नक्कीच वाढेल, कारण आता नियम आपल्या